मराठा साम्राज्याचा इतिहास हा लवकरच देशभरातून पुसला जाणार आहे आणि याची सुरुवात शाळांपासूनच करण्यात आलेली आहे। कारण NCERTच्या 8वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकातला मराठ्यांचा अटक ते कटक पर्यंतचा 1759चा पूर्ण नकाशाच रिमूव्ह करून टाकलाय। का? कारण जैसलमेरच्या राजपूत राजघराण्याने असं म्हटलंय की आमचं राज्य कधी मराठ्यांच्या अधीनच नव्हतं। आता पुराव्यांच्या आधारेच बघूयात की कोण किती खरं बोलतंय। आता हेच बघा, या राजपुताना गॅझेटियर मध्ये स्पष्टपणे म्हटलंय की राजपूत राज्य हे शिंदे, होळकर आणि गायकवाड यांच्या अधीन होतं। आता दुसरीकडे 1822 मध्ये स्वतः ब्रिटिशांनी असा उल्लेख केलेला आहे की राजपूत घराणे हे याच्या आधी ग्वालेरच्या शिंदेच्या अधीन होते आणि शिंदे यांच्याकडूनच राजपुताना राज्य हे ब्रिटिशांकडे गेले। 1752 मध्ये तर मराठ्यांनी मुघल बादशाह सोबत अहमदनामा तह केला होता। त्यानुसार मुघल बादशहाने राजपुताना असतील किंवा इतर कोणतीही राज्य त्यांच्याकडून चौथाईचे अधिकार हे मराठ्यांना दिले होते। आता बघा, राजपूत राज्य हे आधी मुघलांच्या अधिपत्याखाली आले, नंतर स्वतः मुघल बादशाह मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला। म्हणजे मग हे राजपूत राज्य कोणाच्या अधिपत्याखाली आले तर मराठ्यांच्या। बरं, एवढंच नाही तर आपला हा नकाशा हटवण्यासाठी NCERTने जी कमिटी स्थापन केली होती ना, त्याच्यामध्ये एक सुद्धा मराठी इतिहासकार नव्हते। या संपूर्ण प्रकरणाकडे आता नागपूर घराण्याचे मोदूजीराजे भोसले यांनी लक्ष वेधलेलं आहे। आता एवढे सगळे लिखित ऐतिहासिक पुरावे असून सुद्धा मराठा साम्राज्यासोबत जी छेडछाड केली जात आहे ना, ती कुठेतरी नक्कीच थांबली पाहिजे। त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आणि तुमची आहे। म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा।